पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने 3 बळी गेले आहेत। कर्वेनगर भागामध्ये झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे। खेड तालुक्यात मासेमारी करणाऱ्या तरुणावर वीज कोसळून मृत्यू झालाय, तर दौंड शहरामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीने 3 बळी गेलेले आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? आपण पाहिलं की गेल्या 2 दिवसापासून पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे आणि यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे, नागरिकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे। पण दुर्दैवाने यामध्ये 3 जणांचा बळी सुद्धा गेलेला आहे। काल संध्याकाळी पुण्यातील कर्वेनगर भागात सुद्धा एका दुचाकी स्वाराच्या अंगावर भलं मोठं झाड पडलं, त्याचा जागीच मृत्यू झाला। तर दुसरं खेड तालुक्यामध्ये जे भामा आसखेड धरण आहे तिथे सुद्धा मासेमारी करणाऱ्या तरुणाच्या अंगावर वीज पडली, तिथे तो कोसळून ठार झाला। तर दौंड शहरामध्ये घराचे काही भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। अशा 3 घटना या पुणे जिल्ह्यात दुर्दैवीपणे घडलेल्या आहेत आणि त्यामुळे मुसळधार पावसाचा फटका हा माणसाला सुद्धा बसलेला पाहायला मिळते आणि त्यामुळे ज्यावेळेस अशा पद्धतीची आपत्ती येते त्यावेळेस नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात येते। पण गेल्या 2 दिवसापासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे 3 बळी गेल्याचं आता समोर आलेलं आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।